डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पोटी पहिलं अपत्य जन्माला येतं आणि सर्वच कुटुंबामध्ये आनंदी आनंद पसरतो. आणि मग त्या अपत्याच्या जन्माच्या नंतर सगळ्या कुटुंबामध्ये अशी एक चर्चा सुरू होती की आता भीमाच्या पहिल्या मुलाचं नाव काय ठेवायचं. आणि ही चर्चा होत असताना कुणी कोणतं नाव सांगतंय, कुणी कोणतं नाव सांगतंय, पण सगळ्यांना कुतूहल असं होतं की बाबासाहेब म्हणजेच भीमराव नेमकं कोणतं नाव आपल्या मुलासाठी ठेवणार आहे. आणि एके दिवशी बाबासाहेब आणि रमाईची चर्चा होते आणि बाबासाहेब सहज रमाईला विचारतात, सांग रमा, तुला कोणतं नाव आवडलेलं आहे. त्यावेळेस रमाई नम्रपणे बाबासाहेबांना सांगते की मला इतरांनी सांगितलेली नावं मी ऐकलेली आहेत, पण मला तुमचं नाव ऐकायचंय, तुम्ही जे नाव ठेवणार आहात ते नाव मला ऐकायचंय. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मी माझ्या मुलाचं असं नाव ठेवणार आहे ज्या महात्मा फुलेंनी या देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी काम केलं. त्या महात्मा फुलेंनी जो दत्तक घेतलेला मुलगा होता त्याचं नाव यशवंत ठेवलेलं होतं आणि तोच विचाराचा वारसा मला पुढे चालवायचा आहे, म्हणून मी माझ्या मुलाचं नाव यशवंत असं ठेवणार आहे. आणि महात्मा फुले हे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते. एवढंच नाही तर बाबासाहेबांचे जे वडील आहेत रामजी बाबा, त्यांचे महात्मा फुले हे मित्र होते. आणि हा एक विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आपल्या मुलाचं नाव यशवंत असं ठेवतात.